कथा विजयादशमीची. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात? पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा एक मुलगा होता. तो सुशील होता. मौजी बंधनानंतर तो भडोच नावाच्या भागात वरतंतू ऋषीच्या घरी विद्याग्रहणासाठी गेला. तिथे त्याने अगदी मन लावून विद्याग्रहण केली. काही काळ लोटल्यावर कवच सर्व शास्त्रात पारंगत झाला. तो आपल्या गुरूंचा खूप आदर करत होता. त्याला नेहमी वाटत असे की गुरूंनी आपल्याला इतके ज्ञान दिले आहे तर आपण देखील गुरूंना काही ना काही गुरुदक्षिणा दिली पाहिजे. गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला. गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञपूर्वक त्यांचे आभार मानून मी आपणास काय गुरुदक्षिणा द्यावी ते सांगावे, म्हणजे गुरुदक्षिणेदाखल मी आपणास ते आणून देईन असे गुरूंना सांगितले. तेव्हा गुरूंनी उत्तर दिले की कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकवणे हे अनुचित कर्म आहे. शिष्य विद्वान झालेला पाहून गुरूस जो आनंद प्राप्त होतो तीच गुरुदक्षिणा होय. परंतु कौत्सला आपण गुरूच्या ऋणातून राहू नये असे वाटत होते. त्यामुळे त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला. तेव्हा ऋषी म्हणाले, मी दक्षिणा द्यावी असा हा तुझा आग्रहच असेल तर मी तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्याबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी मुद्रा तू मला दे. पण एक अट आहे की त्या सर्व मुद्रा ह्या एकाकडूनच आलेल्या असाव्यात. ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तिथून बाहेर पडला. परंतु 14 कोटी मुद्रा व त्याही एकाच व्यक्तीकडून मिळवणे काही सोपे काम नाही हे त्याला लवकरच समजले. रघुराजा मोठा उदार व विद्वानास आश्रय देणारा असे त्याच्या कानावर पडले. तेव्हा तो रघुराजाकडे गेला. परंतु त्याचवेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ केला होता आणि ब्राह्मणाकडून सर्व द्रव्य भांडार लुटवले होते. त्यामुळे त्याच्याकडे आता काही शिल्लक नव्हते. रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाला योग्य सत्कार केला. त्याच्या आगमनाचे कारण विचारले. कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा पूर्ण होईल असे दिसत आहे. त्यामुळे तू त्यांच्याबद्दल खंत वाटून न देता मला दुसरं दानकर्ता शोधून काढण्यासाठी जाऊ दे. हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला. राजाने त्याला पुन्हा विचारले की तुला नक्की काय हवे आहे. तेव्हा कौत्साने सांगितले की मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, ज्या आता तुमच्याकडे नाही आहेत आणि मला एकाच व्यक्तीकडून घ्यायच्या आहेत. तेव्हा राजाने त्याला सांगितले, मी तुला 14 कोटी सुवर्ण मुद्रा 3 दिवसात देतो. कौत्सास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले. आता त्याने थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी सुरू केली. ही गोष्ट इंद्राला समजताच तो चिंताक्रांत झाला, कारण इंद्रास रघुराजाच्या कर्तृत्वाची माहिती होती. त्यामुळे इंद्रदेव कुबेराकडे गेले. तेव्हा यावर उपाय म्हणून कुबेरांना सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करावा असे सांगितले. तेव्हा इंद्राने नगराबाहेर आपट्याच्याच व शमीच्या झाडावर कुबेराकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करविला. रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्सास दिल्या. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन वरतंतू ऋषीकडे गेला आणि त्याचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली. परंतु ऋषींनी फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून बाकीच्या कौत्सास परत दिल्या. तेव्हा राहिलेल्या सर्व मुद्रा त्याने रघुराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना. आता इतक्या सुवर्णमुद्राचं काय करावे, म्हणून शेवटी त्याचं आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांना नेण्यास सांगितले. लोकांनी श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडाची पूजा केली आणि सोने मनसोक्त लुटले व एकमेकास देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचा होता. त्या वेळेपासून या विशिष्ट झाडाची पूजा करून सुवर्णमुद्राच्या ऐवजी या झाडांची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. शमीची पाने. दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्व रूपी आहे. ही तमरजात्मक असल्याने तिच्यातून
प्रक्षेपित होणारे तेजपण हे वातावरणात अग्नीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जीवाचा शास्त्रभाव हा आत्मशक्तीच्या बळावर जीवाला संस्कारात्मक आशा शस्त्रप्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जाताना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्र ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानातून उत्पन्न होणाऱ्या तेजतत्वरूपीतून ढगीमुळे शस्त्रातील सुप्त मारकशक्ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी जर ही शस्त्रे उतरवली तरी त्यांनी यात शस्त्राच्या माध्यमातून मारकशक्ती दुर्जनांवर सोडून शमीपत्राच्या साहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारकतत्वाचे कार्य केले. दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाचे तारक तर हनुमानाचे मारक तत्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे तत्व आकृष्ट करून घेऊन ते वायुमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. आपट्याची पाने. ही आपट्याची पाने तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपल्याला आपत्वाच्या बळावर प्रभावी बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याच्या पानांचे आदारप्रदान होते त्यावेळी हे तेज तत्वरूपी कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानांचे बिंदू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत अपकणांच्या साहाय्याने झिरपले जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्याच्या पानातून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला लागणारा शास्त्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा. महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रिलोक्याचे राज्य मिळावे असा वर मिळवला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला. त्या जोरावर मेलेल्या राक्षसांना तो पुन्हा जिवंत करत होता. महिषासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबद्ध करून ठेवले. इंद्राचा महिषासुराने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. या महिषासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना केली. पार्वती विजया नाव धारण करून शस्त्रांनी सज्ज झाली. महालक्ष्मी, मोहमाया, चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे उभारले. असिनोमा, दुर्धर, दुर्मुख मिळालं यासारख्या अतिबलाढ्य राक्षसांना विजयादेवीने ठार मारले. त्यामुळे तालजग्न राक्षस संतापला आणि त्याने विजयादेवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करून तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालले होते. 10व्या दिवशी विजय मिळवल्याने विजयादेवीच्या विस्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा असा हा महत्त्वाचा दिवस आहे. रामायणानुसार अयोध्याचे राजा दशरथ यांचे पुत्र भगवान राम यांना 14 वर्षाचा वनवास झाला. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण देखील वनवासात गेले होते. वनवासाच्या काळात लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले. भगवान रामाने हे पाहिल्यावर रावणाची युद्ध करण्याचा निर्णय घेतला. रावण हा एक महान पंडित आणि पराक्रमी होता. त्याला अनेक वरदान मिळाले होते आणि त्याला अपराजय मानले जात होते. रामाने वानर सेनेच्या मदतीने, ज्यामध्ये हनुमान, सुग्रीव, ज्या भगवंत यांचा समावेश होता, रावणाशी युद्ध केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. शेवटी रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीताची सुटका केली. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, जो वाईटांवर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. हा कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. विजयादशमीला रावण दहन करण्याची परंपरा देखील आहे, ज्यामध्ये लोक रावणाचे पुतळे जाळून हा संदेश देतात की अहंकार, लोभ आणि अन्य वाईट गोष्टीचा अंत नक्कीच होतो. या दिवशी एक नवीन कार्याची सुरुवात करतात, जी शुभ मानली जाते.
अनेक ठिकाणी शस्त्रपूजन आणि विशेष पूजा अर्चना केली जाते. विजयादशमी हा एक उत्सव आहे जो हा संदेश देतो की आपण सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालतो तेव्हा विजय निश्चित असतो. दुर्योधनाने पांडवांना हरवून 12 वर्षाचा वनवास आणि 13व्या वर्षात अज्ञातवासाची अट घातली होती. 13व्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले गांडीव शमी वृक्षावर लपवून ठेवले होते आणि बृहनलाच्या रूपात राजा विराटाच्या सेवेत होता. तेव्हा गायीचे रक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावे लागले. तेव्हा त्याने शमीच्या झाडावर आपला धनुष्य काढून शस्त्रवर विजय मिळवला. त्याचप्रमाणे रामचंद्रजींनी लंकेवर चढाई करताना शमी वृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळवला होता. म्हणून विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळच्या विजय काळात शमीपूजन केले जाते.